ब्रेकनंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून। पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026चा वितरण सोहळा पार पडणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। या पुरस्कार सोहळ्यावरून संजय राऊतांनी अमित शहांवर निशाणा साधलाय। त्याचबरोबर पुणेकरांनी शहांचा विरोध केला पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले। दरम्यान संजय राऊतांनी असं बोलायची गरज नव्हती, आपण एखाद्या व्यक्तीचं काम पाहून पुरस्कार देतो असं म्हणत रोहित टिळक यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। पुण्यामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये पुरस्कार हा शहांच्या हस्ते दिला जाणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे। त्यावेळेला संजय राऊतांनी निशाणा साधलेला आहे। पुणेकरांनी शहांना विरोध करावा असं संजय राऊत म्हणतायत आणि त्याच वेळेला रोहित टिळक यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026चा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। पुण्यामध्ये हा सोहळा होणार आहे आणि संजय राऊतांनी यावरून अमित शहांवर निशाणा साधलाय। कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांची मुलांच्या। असं बोलण्याची निश्चितच गरज नव्हती, कारण मी म्हणलो तसं हा इन्सिडेंट बेस्ड कुठलाही पुरस्कार नाही आणि हा लोकमान्यांच्या नावाने हा टोटली वेगळा कार्यक्रम आहे की ज्याच्यात त्यांचं पुण्यस्मरण आपण करत असताना या आपण थोर पुरुषांना पुरस्कार आजपर्यंत दिला आहे तो कशाकरता दिला आहे की त्यांचे विचार हे लोकांपुढे त्यानिमित्ताने यावे। आणि मी म्हणलो तसं की डोवाल सरांचं जे आत्ता ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून जे काम करत आहेत आणि हे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे एकत्ररित्या ती कामं चालू असतात, तर तो एक चांगला योग इनफॅक्ट जुळून आलाय की यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। कोलकात्यामधील दक्षिणेश्वर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर अचानक तुटल्यानं मोठा स्फोटासारखा आवाज झाला। त्यानंतर ठिणग्या पडल्या आणि धुराचे लोट दिसू लागले, त्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं। या घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यानंतर खराब झालेली विद्युत लाईन पूर्ववत करण्यात आली आणि रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। दुसरीकडे मध्य प्रदेशामधील रतलाम इथं डिझेलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला, त्यामुळे डिझेल लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली। अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आणि स्थानिकांनी आपापल्या भांड्यांमध्ये डिझेल भरून नेण्यास सुरुवात केली। हा टँकर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून गुजरातहून रतलामच्या दिशेने जात होता। त्याच वेळेला चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात घडला। डिझेल गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली। काही जण मोठी भांडी भरताना दिसले, तर काही जण बादल्यांमध्ये सांडलेलं डिझेल भरत होते। टँकरमधून डिझेलची जोरदार धार सतत बाहेर पडत होती आणि पाहता पाहता संपूर्ण टँकर रिकामा झाला। जवळचे नाले सुद्धा डिझेलनं भरले। यानंतर